करायचं का बियाण्या? चोरी करायला पाहिजे. करायला पाहिजे तुला. चोरी करायला पाहिजे बियाण्या तुला. बोल बोल, चोरी केली की नाही? पट्ट्यानं सोलून काढीन तुला मी. अहो साहेब मी तुम्हाला साहेब तोंडात आवाज नाही आला पाहिजे अजिबात. साहेब मी एक मारा. अहो साहेब काय साहेबांसमोर खोटा बोलतो. आता बोलेल बघा. बोल आता. बोल त्यांनी बोल बोल. तोंडात आवाज नाही आला पाहिजे. तोंडात आवाज काढायचा नाही अजिबात. चोरी करतोयस? बोल की चोरू कर तुझ. अरे स्वतःच बोलतात, तोंडातून बोलायचं नाही मग कुठून बोलू? माझ्याकडे दुसरा सोर्स नाहीच आहे. मस्तीला आलायस वले तू. तोंडात बोलू नको म्हणजे इकडचं तिकडचं बोलायचं नाही. मुद्द्याचं बोलायचं. आणि मुद्दा काय आहे? काय? ओ मी चोरी केली. हाच विषय कट. बोल. बोल, साहेब बोल, साहेब वाजवी. साहेब माझं ऐका, मी तुम्हाला खरंच सांगतो मी नाही चोरी बस. साहेब खोटं बोलतोय. खोटं बोलतोय साहेब. याने चोरले पर्स. मी माझ्या डोळ्याने पाहिले साहेब. बोल ना रमेश. पहिलं तू साहेब आम्ही हे बघा, आम्ही असं ऊसाचा रस पित होतो ना, असं उभे होतो. असं इकडे माझं लक्ष होतं, या खांद्याला पर्स होती. तर असं ऊस रस पिण्यात असं लक्ष गेलं, हिसकावून असं पळून गेला. हो चोरली का पर्स? बरं बरं. चोरली पर्स ना? नाही मी पळालो. पण माझ्याकडे पर्स कुठे आहे? माझ्याकडे पर्स नाहीच आहे. ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग बघा. सर हा ना ह्याचा साथीदार असणार सर. ह्याने नक्कीच कोणतरी पर्स दिली. सर मी ह्याच्या मागे ना 1.5 किलोमीटर धावत होतो आणि धावता धावता ना हा कुठल्या तरी टपरीच्या मागे थांबला. हा. टपरीच्या मागे ना 2-4 वेळा अशा फेऱ्या मारल्या. साहेब तिथे अड्डा आहे. तिथे अड्डा आहे साहेब. तुम्ही छापा टाका तिथे. तिकडे टाका. तुम्ही तिकडे छापा टाका. तिकडे जाऊन तुम्ही चेक करा पर्स आहे की नाही. पण माझ्याकडे नाहीच आहे ना पर्स. गाणं म्हणू नकोस. गाणं म्हणू नकोस. ऑर्डर सोडतायस होय? शानपणा करतायस काय? याला सोलून बने बर्फ मागवा जा. साहेब आज सकाळीच ग्लासात नाही टाकायचा. लादी मागवा. लादी याच्यासाठी नाही, माझ्यासाठी मागवा. हा गोळ्याची गाठी टाकतो खर 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 करून. जा बाबा. काय? तुला लादीवर झोपावं लाग नाही मग लगेच खरं खरं बोलायला अहो उशीर. साहेब मी खरंच सांगतो मी नाहीच चोरी पर्स. गाणं म्हणू नकोस. नाही. साहेब साहेब याने चोरली पर्स. आम्ही बघितलंय साहेब. प्लीज माझी पर्स शोधून द्या ना साहेब. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बसा तुम्ही. बसा. तुमची पर्स गावणार. टेन्शन घ्यायचं नाही. सगळं सामान तुम्हाला हुडकून देणार मी. Thank you. 15 मिनिटात देतो का नाही बघा फक्त. हा? मला सांगा पर्स मध्ये काय काय होतं? पर्स मध्ये बघा किल्ल्या होत्या, माझी टिकली होती, बांगड्या होते, कानात एक मिनिट. काय गोष्ट सांगते ते? लिहून घ्या की मग. माफ करा साहेब, लिहून घ्यायचंय. लिहून घ्या. सगळं सांग. सांगा त्यासनी काय काय होतं. हे होतं किल्ल्या होत्या, घराच्या किल्ल्या होत्या, माझी टिकली होती, बांगड्या कानातले होते, एक कानकुर्ण होतं, नेलकटर होतं, एक माझं बाम होता, हे तेल होतं, मला माझं सनस्क्रीन होतं साहेब, आणि लिपस्टिक होती, माझं नेलपेंट होतं, एक वाटी, ताट, एक ग्लास, एक चमचा, आणि आपलं हे बस बाई बस. पर्स होती का गोणी होती? साहेब फक्त एवढंच लिहितो. पर्सल्या मधल्या गोष्टी गायब होत्या. अहो या बाई अख्खा संसार घेऊन फिरतायत त्यात. मग काय तुम्ही का चमच्यानं वाटी पर्स बंद घेऊन फिरताय म्हणलं? हो साहेब, लागतं. कुठल्याही बाईला विचारा, प्रवासाला जाताना निघालं लागतं हे सगळं. आणि ह्याला ना मध्ये आधी खायची खूप सवय, मग वाटी नको का खायला? वाटी मागताय तुम्ही? नाही सर, नाही सर, माझ्यावर काय ढकलते सर. हिचं काय प्रॉब्लेम आहे? दिसेल त्या वस्तू कोंबायची सवय पर्समध्ये. मी म्हणतो आता जर तुम्ही पर्स ओतलीत ना तर फक्त 3-4 गोष्टी कामाच्या, बाकी सगळ्या भंगार. चोराच्या लायकीचीच होती पर्स यांची. साहेब नका ना असं बोलू साहेब. नाही ठीक आहे. नका असं बोलू साहेब. लागतं. स्त्रीला पर्स विषयी बोललं की लागतं, आणि स्त्रीला पर्स लागते. आलं का? दर्दी वाक्य बोललेला का एकदम. वा वा वा. तुमची परत शोधून देणार मी. काळजी करू नका तुम्ही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्लीज खूप प्लीज. ए बघा साहेब, काय कॅरेक्टर केलं विसरला होता. होतं? काय केलं होतं? आधीच का बरं इवळ आला? आता इवळ बेने चुरली का नाही पर्स? परत चुरली का नाही खरं सांगायचं? चोरी साहेब मी. मग कोणी चुरली पर्स? मला नाही माहित साहेब. ग बस. आता मी विचारल तेवढंच सांगायचं फक्त. नाव काय? रोहित माने. माझं नाव सांगशील? माझं नाव सांग. स्वतःच नाव सांग. मंदार बोबदे. मंदार बोबडे. लिहून घ्या. कुठे राहतो? धरसोलवाडी. कुठे? धरसोलवाडी. धरसोडवाडी. हा अबे ती एम.एच. जोबाचं देऊळ आहे ती धरसोडवाडी. हा बरोबर. तिथं राहतो तू? एम एस जोबाचं देऊळ आहे ना, हा. त्याचं पायथ्याशीच मी राहतो.
म्हणजे एमेझोबाच्या देवळाच्या बाहेर जे पाळे आहेत ना तिथं नारळ फोडला तर त्याची एक कवटी गळून डायरेक्ट माझ्या घरी येते. एवढ्या जवळ राहतो मी. देवाच्या गावातला आहे तू. अहो, माझं घर म्हणजे पावनभूमी आहे सर. अरे मग लाज वाटाय पाहिजे, मग कशाला चोरी केली रे तू? हा एवढ्या चांगल्या का देवळाच्या ठिकाणी राहतो, चोरी का बरं केलीस? हे कुठलं रडते? एमेझोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. एमेझोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. पोलिसांनी मला चोर म्हणून पकडला. यावा यावा तुम्ही द्यावा साप द्यावा. यावा तुम्ही द्यावा साप द्यावा. मला जो देतो त्रास, मला जो देतो त्रास. सर चोर तो चोर. सर सर ऐकताय का तुम्ही? चोर तो चोर वरती भंगार गाणं गातोय, फोडा त्याला. जरा थांबा ना तुम्ही, लय कडक होऊ नका, जरा थांबा. मला शाप देणार होय? नाही कुणाला शाप दिला मग? मी देवाकडे धावा करत होतो. नाही, शापचं काय म्हणलं तू? शाप देतो म्हणला कोणाला? मी तुला इथं आणलंय का? नाही तुला कोणी आणले? त्याने आणलंय. त्याने आणले की हा. नाही? ह्यासनी शाप दे की, मला कशाला शाप देतोय? सर सर मला कशाला शाप पाहिजे? तुम्ही जरा खाली बसा तिथं, जरा शांत 2 मिनिटं शांत बसा. म्हणजे ती एमेझॉबाचं मोठं देवळ आहे ते एमेझॉनची मेन ब्रांच तिथं. हा तिथंच म्हणजे तू राहतो. तिकडे राहतो मी. आम्हाला दर्शन मिळेल काय? दर्शन मिळेल काय आम्हाला? म्हणजे तुम्ही पण मानताय एमेझोबाला? ऐका आता, मानतो म्हणजे लगा येणार का? माझी बायको तुला काय एमेझॉबासाठी येडीलय. 4 वर्ष झालं माझ्या मागे लागली, घेऊन चला. पण नाही जुळत. आता ही आमची ड्युटी अशी, दिवस रात्र काम करायला लागतंय आम्हाला. बरोबर. आणि तिथं लगा एवढी गर्दी असती, आपण तिथं लगा वर्दी घालून रुबाबात उभं राहायचं, दर्शन घ्यायचं, ती बरं वाटत नाही. कसं वाटतं सर? देवासमोर काय पोलीस बिलीस काय नसते. कोण असतं? देवासमोर आपण फक्त एक लाचार भक्त. बरोबर अलग लक्षात. बरोबर. आतनं दर्शन मिळेल काय? काय साहेब तुम्ही बोलताय? मी जर पायथ्याशी राहतो तर तुम्हाला मी आत्म दर्शन का घेईन? डायरेक्ट तुम्हाला पायावर घेऊन जातो मी. काय कोण आहे कोण तुम्ही? सेलिब्रिटी आहे का? मंत्री आहे? कोण आहे? चोर आहे तो, चोर आहे. विसरताय तुम्ही, चोर आहे तो. जरा थांबा 2 मिनिट थांबा. खुर्ची घ्या इकडे वर बसा. नाही, नको. इकडे वर बसा. नको नाही नाही, बसा लागा तुम्ही, बसा इकडे वर बसा. नको बरं, साहेब. बसा. चहा सांगा. चहा सांगा. काय चहा चालतोय ना? नाही मी चहा पित नाही. मग? मी दूध पितो. दूध सांगा. उकाळा सांगा, काय पाहिजे ती सांगा. सर तुम्ही काय करताय? त्याची खातिरदारी कशाला करताय? त्याला फोडून काढा ना. पर्स चोरलेला त्याने. देवाच्या गावचा माणूस आहे, त्यानं परत चुली नाही म्हणतोय देव तर. दादा हा आम्हाला पण दर्शन करून द्या ना. तुम्हाला दर्शन पाहिजे? बिंदाच्या. पाहिजे तितका वेळ तुम्हाला मी गाभात उभं करेन. अजिबात घाबरायचं नाही. नाही म्हणजे तसं तिकडे खूप रांग असते हो. आमचा प्रॉब्लेम नाहीये, आम्ही दोघं रांगेत उभं राहू. पण माझे सासू सासरे खूप म्हातारे येतो, त्यांना उभं नाही राहत ना. प्लीज आमचं दर्शन करून द्या. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दर्शन मिळून जाय. टेन्शन घेऊ नका. इकडे दर्शन मिळालं, श्रमिक दर्शन. इथे कशाला आलोय आपण? पर्सची कंप्लेंट करायला आलोय ना. दर्शन घ्यायला आलीस तू? दर्शन केलं ते आपल्या समोर पर्स चोरली त्याने. गप्प बस तू. बस. लाज वाटते. अरे देव पवित्र माणूस आहे तो चोरी करणार आहे? हा पवित्र झाला, याने पर्स चोरली तुझी. आपल्याला भास झाला असेल. भास होतो माहिती का? अरे बस तुला सांगते, एमेझोबाची ना अगाध लीला आहे. परीक्षा घेत असतो देव, तुला माहिती नाही? हो घेतोय तर माझी स्वतःची घेतली होती एकदा. हो मी राऊंडअपला होतो रातचं. मी गाडीतनं चाललो होतो, मला वाटलं कोणतरी 3-4 जण शटर फोडते ती काय. तिथंच गाडी थांबवली, रिव्हर्स मारली, बघतो तर काय कोणच नाही. एक म्हातारा बसलो होतो भिकारी तिथं फक्त. त्याला म्हणलं यार काय भागो इधर से काय. ती म्हणलं नाही हो देवाचा भक्त आहे, पाणी मिळेल काय. म्हणून मी पाणी आणाय गाडीत गेलो. बाहेर आल्यावर काय तो बी गायब. कोणच नाही तिथं. काही लिहिलं आहे नाही तर काय आहे का देवाची. बोलच नाही, कारण तो पळाला तो. तुम्हाला गंडवून पळाला. त्याची 4 माणसं शेटर मध्ये होती आतमध्ये, तो बाहेर पाळतीवर होता. तुम्ही बघितल्यावर त्याने ढवून केलं एमेझोबाचं. नंतर तुम्ही पाणी आणायला गेलात ना, तो पळाला. लय केलं तू. नाही बस. पोलीस कोण तू आहेस का मी आहे? नाही तुम्ही आहे साहेब. आम्ही ड्युटी करतो ही, तर तू मला सांगणार होय कसं कोणाला पकडायची ती.
अहो अहो मला तेच दिसलं त्याच्या चेहऱ्यात. तर मला खरं तर तिथंच म्हणजे हिंट दिली होती देवानं की बाबा ही शटर फुटणार आहे म्हणून. पण मी म्हणलं आता तसं काही दिसत नाही, कोणच नाही तर कशाला थांबायचे, मी आपलं माझ्या ड्युटीवर गेलो निघून. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हो माणसं आली, दुकान फुटलंय, शटर तुटलंय, चोरी झाली या. मी याला काय देवानं मला लीलाच बनायची, लीलाच देवाची, दुसरं काय नाही. गादलीला देवाची, गादलीला. भारीच, खरंच भारीच. भारी माणूस आहे. माफ करा साहेब, मी ना हा काय बोलला असेल ना तुम्हाला, मी सॉरी म्हणते. नाही ना, तुम्ही नका सॉरी म्हणून होत आहे. बघा आपण एम एस जोबाचे बघताय तुम्ही, आम्ही सॉरी नाही म्हणायचे. हे असती नास्तिक असते ती बावळाटी, यांच्या नादाला नाही लागायचं. कळलं का? सर एक मिनिट, मी नास्तिक म्हणजे मी देवाचा द्वेष्टा नाही, मी अंधश्रद्धेचा विरोधक आहे, एवढं सिंपल आहे. कळलं? ए बाबा, अरे अंधश्रद्धा बिद्धा काय नसती रे, फक्त श्रद्धाच आहे जगा, दुसरं काय नाही. सर मी काय म्हणतो, जे चोरीला गेले त्याच्याबद्दल बोलूया का? कारण जी श्रद्धा चोरीला गेले ना ती सापडणार नाही असं मला वाटतं. लक्षात घ्या, कारण ती तुम्ही तर एवढ्या लांब नेऊन ठेवले की बॅटरी घेऊन पण सापडणार नाही ती. बस खाली, सॉरी त्याला साहेब. पाणी द्या. बस लय फिलॉसॉफी झाडायला लागले, पाणी दे त्याला. खरं बोलले की असा प्रॉब्लेम आहे. थांब ना जरा. साहेब म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय नवस वगैरे कळायचं आहे का? मला करायचंय. लोक हेच कळायला लागलं सगळं. मला करायची आहे नवस, नवस कळायचंय? नवस करायची म्हणजे येईल ना, करता येईल ना निवस. आता येईल, काही टेन्शन घेऊ नका. 4 वर्ष झालेत लग्नाला म्हणजे माझ्या. पाळणा काय हालना झालाय. तर सगळी मला म्हणली एम एस जोबाला नवस करा बाबा, 200% काम होणार म्हणून. 500% काम होणार. 500% काम होणार. जर तुम्ही एम एस जो बाळा नवस केला तर 500% काम होणार. आता मला माहिती आहे तुमच्या गडबडीत तुम्हाला तिकडे यायला मिळत नाही, पण त्याच्यावर माझे काही सोल्युशन आहे साहेब. काय? तुम्ही काम का, ह्याच्यामध्ये आहे ना, मी तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तुमचा जो नवस आहे ना तो ह्याच्यामध्ये बोला. मी असाच मंदिरात घेऊन जातो आणि एम एस जो बाळा दाखवतो. होतो म्हणजे तुमचा नवस पोचता ना देवापर्यंत. व्हिडिओवर व्हिडिओ आहे होणार असं. पण नवस पोचता हे नक्की. पण समजा तुमचा नवस पूर्ण झाला, तुम्हाला जर बाळ झालं, तर तुम्हाला आणि वहिनींना तिकडे यावं लागणार. नाही तर मग एम एस जो बा देंजो कोपतो बाबा. येणार घेऊ असं काय, आम्ही येणार की तिकडे, काळजी करू नका. अरे नवसाला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या इकडे किती जणांचे नवस पूर्ण झालेत. होय ना. म्हणजे मला म्हणजे आता कसं आहे, तुम्ही पर्स म्हणजे नाहीच चोरली म्हणजे. पण आता कसं आहे, ह्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एम एस जोबाच्या रूपातला माणूस आहे म्हणजे तुम्ही नाहीच चोरणार पर्स. त्यांनी आरोप केलाय म्हणून, नाही तर माझं तसं काय म्हणणं नाही. पण नव्हतं. मग पर्स आमच्या माझ्या असेल ते कळेल ना तुम्हाला. तुम्हाला पर्स पाहिजे? हो. 2 मिनिटं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. माझ्या दिव्य दृष्टीने मी जरा बघायचा प्रयत्न करतोय, बाकी काय नाही. बर बर. तुमची पर्स तपकी रंगाची होती, हो त्याला 4 कप्पे होते. हो महाराज. हो मला काय दिसतं तुम्हाला सांगतो. एक टपी आहे, आता ज्यांनी चोरी तुम्हाला माणूस दिसत नाही त्यामुळे सॉरी. एक टपी आहे, त्याच्या मागे जर तुम्ही गेला खाली वाकून बघितला, तपकी रंगाची पर्स आहे, 4 कप्पे आहेत. पाहिजे ते सामान त्या माणसाने काढून घेतलंय, नको ते तिकडेच ठेवलंय नाही, पण पर्स मध्ये. माझं सामान नाही मिळणार का मग? तुम्हाला पर्स पाहिजे की सामान पाहिजे? खरं तर दोन्ही. जास्त मोहब्बत नाही. पर्स पाहिजे. Please. पर्स पाहिजे. पर्स पर्स पाहिजे. तिकडे जा. एवढं सगळं डिटेल सांगतोय कारण ह्यानं चोरले ती, ह्याने ठेवले तिथे. जरा शांत बसायला कळतंय का तुला? दिव्य दृष्टी आहे बाबा, डायरेक्ट कनेक्शन, डोळे बंद करून बोलले ती. अहो जो शब्द त्याला बोलता येत नाही तो कसं करेल तो? बस खाली तिथं, बस खाली. इकडे मिळेल का? मॅडम हे बघा, पर्स कुणाची आहे? पर्स माझी आहे. तुमची आहे का नाही? हो, हो. रिपोर्ट कुणी केलाय? मी केला. मला चालते ना तिकडे पर्स मिळालेली? चालेल. ए उठ निघ. बघू. अहो सर, चल निघ म्हणलं की निघायचं इथून. अहो सर तो चोर आहे सर, त्याने पर्स चोरली आहे सर. नाही नाही, चल. थँक्यू महाराज. येते. पर्स शोधू येत. चल. महाराज महाराज लगा तू पाया पडलं पाया पडू नका. काय लगा पाया तुम्ही पडू. लगा काय म्हणजे तुमचं लगा कसलं भारी. आम्ही येऊ बरं का दर्शनाला येऊ आम्ही. या बिंदास आहे, काय प्रॉब्लेम नाही. बने हा सोडून यास चला. हा. डायरेक्ट देवळा म्हणजे घरी सोडायचं, डायरेक्ट तिकडे सोडतो, घरी सोड नाही, डायरेक्ट. मला घरी नाही जायचंय. मग? मला मार्केटमध्ये जरा काम आहे. हो महाराज. मला मार्केटमध्येच मला हात मारायचा असतो ना. मार्केटमध्येच माझा बिझनेस आहे ना. असं असं हा म्हणजे फक्त लवकर सोळा तर बरं होईल. गर्दीतच माझं काम जे काय होतं ते होतं. नाही ना महाराज काय काळजी करू लोक. ए जा फटाफट सोडा, जा. फटाफट सोडा, जाऊ दे.